महायुतीच्या शपथविधीसाठी भाजपकडून जय्यत तयारी। महाराष्ट्रासह देशभरातील 15,000 व्यक्तींना शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण। राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार, राहिलेल्या 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री असणार, अजित पवारांची मोठी माहिती। छत्रपती शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब। छत्रपती शिवेंद्रराजेंना भाजपच्या पहिल्या यादीत स्थान। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। वाढीव मतदान संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप। काँग्रेसच्या आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल। केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मंगळवारी होणार सुनावणी। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। विधिमंडळ गटनेते निवड तसंच इतर विषयांवर होणार चर्चा। मुंबईतील बेलट इस्टेट येथील पक्ष कार्यालयात होणार बैठक। निवासी डॉक्टरांचं नियमित विद्यावेतन रखडलं। 20 वैद्यकीय विद्यालयांनी अद्याप वेतन तपशील सादर केला नाही। शासनाकडून योजनेच्या नावावर कोट्यवधींचा निधी खर्च। देशाला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं केंद्राचं उद्दिष्ट। देशातील 4 शहरांना ग्रोथ हब म्हणून करणार विकसित। मुंबईसह सुरत, विशाखापट्टणम, वाराणसीचा समावेश। 4 शहरांना विकसित करण्याची नीती आयोगाची शिफारस। बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ पुदुच्चेरीच्या किनाऱ्यावर दाखल। हवामान विभागाची माहिती। चक्रीवादळाबरोबरच आलेल्या मुसळधार पावसानं तामिळनाडूला झोडपलं। सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट। आणखी थंडी वाढण्याची शक्यता। हवामान विभागाची माहिती। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार तातडीनं रोखा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बांगलादेश सरकारला आवाहन। चिन्मय कृष्णदास यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करा, आरएसएसची मागणी। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबाबत सुरक्षा दलासमोर मोठं आव्हान। दहशतवाद्यांमधील अंतर्गत संवाद कमी झाल्यानं शोध घेण्याचं आव्हान। सुरक्षा दलाकडून घुसखोरीचे प्रयत्न, हाणून पाडण्याचा प्रयत्न। अमरावती जिल्ह्यात थंडीची लाट। वातावरणात प्रचंड गारवा वाढला। जिल्ह्यात तापमानाचा पारा 12 अंशांपेक्षाही खाली। हरभरा आणि गहू पिकांसाठी थंडी फायदेशीर। मुंबईत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात। पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेचा निर्णय। जालन्यातील तरुणानं पंतप्रधान मोदींना लिहिलं रक्तानं पत्र। पत्रात रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभर ईव्हीएम मशीनवर विरोधकांचा आक्षेप। राज्यात सर्वत्र बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी होणार बॅलेट पेपरवर मतदान चाचणी। शिवसेनेचे पराभूत उमेदवार राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता चिंतन मेळावा। राऊतांच्या पराभवाची कारणं शोधण्यासाठी घेण्यात आला मेळावा। सातपुते विरुद्ध मोहिते पाटील वाद चिघळला। माळशिरसमधून भाजप उमेदवार राम सातपुतेंच्या पराभवानंतर वाद विकोपाला। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर हल्ला। दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात केजरीवाल यांच्यावर हल्ला। अज्ञातानं पदयात्रेत केजरीवालांवर फेकले द्रव पदार्थ। महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी। मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।